तर गाईज खूप हॅपी आहोत आम्ही दोघे सुद्धा. खूप छान असं खूप मस्तच वाटतंय. खूप दिवसांच्या प्रयत्नानंतर आम्ही वाट बघत होतो बघा. झाडाला मिरची लागली आहे आणि 2 महिने झाले हे झाड एवढं असंच मिरची नाही फक्त फुलं येत होती. आणि आता आम्ही दोघे पण एवढे खुश आहोत ना बघा. काय मस्त आणि मोठी साईज आहे या मिरचीची. या 3 मिरच्या काढूया आपण आता, हार्वेस्ट करूया. कंटिन्यू जास्वंद असतं आमच्याकडे. रोज एक ना एक जास्वंदाचं फुल असतं, एक दोन हे खाली पडलेले बघा. त्यातले आम्हाला काढायला नाही भेटले. ही आणि बघा हे आवाकाडो आहे, हे मला दिसतंय. हे मी अरे हे बघा, हे बघा वा. आणि हे जे असं छानसं रोपटं मोठं होऊन त्याला जर असं फळ धरतं ना, खूप 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 छान वाटतं. आवाकाडोचं पण हे ना आता मोठ्या आपण कुंडीत लावूया. खूप वेगळा असतो. हो ऍक्च्युली मित्रांनो, झाडं लावा खरंच. घरात एक तरी झाड लावा. आमच्याकडे खूप झाडं आहेत ॲक्च्युली, पण एक तरी झाड कुठेतरी लावा आणि त्याला रोज पाणी घाला जरा. अरे 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 बारे 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 अरे बाबा. आणि ती पण मगाशी झाडांमध्ये मातीमध्ये हात वगैरे घालत होती. हे ना हे गोंड्याचं झाड आहे. हे ॲक्च्युली काय ना, आम्ही सुकलेले गोंडे असतात ना, ते आम्ही असं झाडामध्ये खत म्हणून टाकून ठेवतो. तर त्याच्यातून त्याचं रोपटं आलं होतं 2-3, तर ते मी असंच जस्ट लावले आणि लावले. ते असे मोठे झाले आणि आता त्याचे असे गोंडे छान गोंडा येते त्यामुळे. आणि हे बघा इथे हे आमचं छानसं तुळशीचं झाड आहे. हे अपराजिता गोकर्णचं झाड आहे, पण ह्याला ना फुलं धरत नाही आहेत. तर आता मी ह्यांच्यासाठी औषध आणलेलं आहे HC. ते औषध टाकल्यानंतर मे बी त्याला फुलं धरतील. आय थिंक व्हाईट किंवा पर्पल कलरचे असतील याला फुलं. सो बघा हे किती छान आहे बघा, किती छान आहे. जवळ नाही म्हणाल ना तर एक 7-8 मिरच्या जरी आल्यात आता सध्या. ॲक्च्युली आम्हाला माहितीच नव्हतं, कारण त्याला फुलं धरायची आणि फुलं पडायची, गळायची याची फुलं. का माहीत नव्हतं. पण नंतर मग त्याची जागा चेंज केली आम्ही थोडी. दुसऱ्या बेडरूमच्या विंडोमध्ये ठेवली. हॉलच्या विंडोमध्ये थोडं जास्तच ऊन लागत होतं त्याला, त्यामुळे ते थोडंसं पानं वगैरे गळायची त्याची, येलो व्हायची है ना. आणि बघा इथे सदाफुली आमची इथं नेहमीच फुलत असते. बघा किती मस्त फुललेले बघा, छान असे छान असं सदाफुली बघा, किती छान आणि हे बघा हे गुलाबाचं झाड आहे. याला पण गुलाबं धरतात. ओके, आताच आम्ही काढले रिसेंटली 2 गुलाबं. इथे 2 गुलाबं होती, ती आम्ही आता रिसेंटली काढली. ओके, आता इथे नवीन पाले फुटत आहेत. हे बघा इथे येतील आता हळूहळू. इथे एक येईल आणि इथे एक येईल. इथे 2 येतील. इथे एक आणि इथे 2 येतील इथे. ठीक आहे. आवाकाडो झाड आहे. ॲक्च्युली आवाकाडो होता आमच्याकडे, तो आम्ही लावला आहे बाबूसाठी आणलेला. त्याचं बी होतं, ते असं सहजच मी टाकलं जस्ट. बघा इथे बी दिसतेच मला. बघा इथे बी आहे, असं सहज टाकलेलं आणि त्याचं बघा छान असं मस्त आवाकाडोचं झाड रोपटं आलेलं आहे. आता ॲक्च्युली काय ना, आवाकाडोला फळं धरायला ना 2 ते 3 वर्ष लागतात तशी. ठीक आहे, मी फळं धरायच्या उद्देशाने नाही लावलेलं. घरात एक झाड मला सवय आहे, काही बी भेटलं की मी टाकतो, त्याचं रोपटं येतं आणि छान वाटतं आम्हाला. म्हणजे इथं वरती खूप छान वाटतं जेव्हा इथे रोपटं असं छान उगून येतं ना, आम्हाला आवडतं ते. तर हे असं आहे बघा, छान मस्त. आता असं वाटलं की शेती केल्यावर की फील आली मला. शेती केल्यासारखी गॅलरीमध्ये फील आली. आणि खरंच मला बिलकुल गॅरंटी नव्हती की याला फळ धरेल, मिरच्या येतील. मला बिलकुल गॅरंटी नव्हती. बट सुदैवाने स्वामी कृपेने आलेत बघा आणि खूप छान वाटते. आणि इव्हन आमच्याकडे कढीपत्ता पण आहे. आम्ही कढीपत्ता आवर्जून हिराच्या खाण्यामध्ये जेवणामध्ये आम्ही वापरतो तो. ठीक आहे, घरचा कढीपत्ता आहे आणि छान. ते पण मोठं असंच मोठं रोपटं आहे. त्याला पण अजून मोठं करायचं आहे. लेट्स सी. वाव मस्त. इरा काय आहे शी गंदू इथे पण वरती पण झाड आहे ॲक्च्युली. त्याला आले काय आले त्याला. इकडे बघा काय करायचं. इथे पण येणार आहे. कुठे येणार आहेत का त्या झाडाला ना. अच्छा इथे तर बघ ना खाली. नाही दिसत नाही. दाखव किती आले मिरच्या. वाव, हे बघा एवढ्या मिरच्या काढलेल्या आहेत विनायकने.
पण काही पण असो, खूप मस्त वाटलं आम्हाला, भारी एकदम. हे बघा, हे आमचं टोमॅटोचं झाड आहे. याच्या पण फक्त बियाच आम्ही टाकलेल्या. आणि हे बघा, हे छोटे छोटे टोमॅटो ना, याला येतच बसतात. हे बघा, हे चेरी टोमॅटो. मस्त वाटतं बघून असं. खूप छान वाटतं बघून. आणि हे मस्त आमचं कढीपत्त्याचं झाड आहे. आणि कढीपत्ता बघा किती मस्त भरला आहे. आता मी थोडंसं कट पण केला आहे कढीपत्ता. आणि मधी ना ह्याला कीड सुद्धा लागली होती, तर थोडं औषध वगैरे मारलं होतं मी.